शाहपुर में अंतर्राष्ट्रीय बजरंग दल का कार्यकर्ता नियुक्ति मेड़ावा संपन्न। ठाणे जिले के शाहपुर स्थित गंगा माता देवस्थान में दिनांक 2 अप्रैल को अंतर्राष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक अध्यक्ष दिनेश दादा पाटिल का आगमन हुआ। इस अवसर पर कार्यकर्ता नियुक्ति मेड़ावे का आयोजन किया गया। कार्यक्रम में प्रमुख रूप से सचिन धुड़े, प्रांत संगठन मंत्री, राजन टेकड़ीकर जिला संगठन मंत्री तथा ज्योति जावड़ेकर जिला अध्यक्षा उपस्थित रहे। पत्रकारों से बातचीत करते हुए दिनेश दादा पाटिल ने कहा कि वर्तमान सरकार स्वयं को हिंदुत्ववादी बताती है और सभी जनप्रतिनिधि हमारे हैं। फिर भी महाराष्ट्र के कई क्षेत्रों जैसे नालासोपारा, चेंबूर, मालवनी और भिवंडी में रामनवमी के अवसर पर पथराव, पुलिस लाठीचार्ज तथा पालखी मार्ग में बदलाव जैसी घटनाएं सामने आई हैं। उन्होंने कहा कि महाराष्ट्र संतों की भूमि है, फिर भी शांतिपूर्ण आंदोलन कर रहे संतों और कार्यकर्ताओं पर पुलिस द्वारा कार्रवाई की गई। उन्होंने सरकार से प्रश्न करते हुए कहा कि यदि यह सरकार हिंदुत्ववादी है तो हिंदू समाज को इस प्रकार की परिस्थितियों का सामना क्यों करना पड़ रहा है। पाटिल ने आगे कहा कि हिंदू समाज ने ही सरकार को सत्ता में बैठाया है, लेकिन आज वही समाज अपने ही राज्य में असुरक्षित महसूस कर रहा है। उन्होंने चेतावनी दी कि यदि हिंदू समाज के साथ अन्याय जारी रहा तो समाज इसका जवाब देगा। उन्होंने भिवंडी में कथित लव जिहाद से जुड़े मामलों का भी उल्लेख किया और कहा कि कानून बनने के बावजूद पीड़ितों को समय पर न्याय नहीं मिल रहा है। इस विषय पर सचिन धुड़े के नेतृत्व में कोंकण सहित पूरे महाराष्ट्र में एक अभियान चलाने की घोषणा की गई। कार्यक्रम में ठाणे जिला अध्यक्ष सुभाष पाटिल, मुकेश भांगर तालुका अध्यक्ष, संकेत खेड़कर जिला सह मंत्री, वैभव महाराज कोंकण प्रांत मंत्री, अलंकार ठाकुर जिला उपाध्यक्ष, बाबू भोईर अंबरनाथ तालुका उपाध्यक्ष, महेश कुसुमकर तालुका अध्यक्ष सहित अन्य पदाधिकारियों की उपस्थिति रही। इस दौरान कुल 18 नई नियुक्तियों की घोषणा की गई। ठाणे महाराष्ट्र से सुरेंद्र सिंह चौहान की खास रिपोर्ट, जी भारत न्यूज। ही पहिलीच बैठक आहे आणि विशेष करता आज हनुमान जन्मोत्सव आहे। जयंती त्याची म्हणतात जो व्यक्ती मिळेला असतो, हनुमंतर आहे, चिरंजीव आहेत म्हणून जन्मोत्सव। विशेष करून व्यासपीठावरती उपस्थित या कोकण प्रांताचे संघटन मंत्री जे पूर्ण प्रांतामध्ये भ्रमण करत असतात, तसेच रायगड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष बाबूबाई भोईर हेही आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि शक्ती परिषदेची ठाणे जिल्हा अध्यक्षा राणीजी आणि उर्वरित सर्व कार्यकर्ते, सर्वांचंच नाव घेतले तर यातून 15 मिनिटे निघून जातील। 2 वाजले, सर्वांना भोगाही लागलेले आहे। विशेष करता संघटनचं कार्य करत असताना की आंतरराष्ट्रीय हिंदुत्व हे खरोखर ठामपणे केव्हा उभं राहील की अकबरुद्दीन ओवैसी इमामची पार्टी जर प्रधानमंत्री झाले तेव्हा होणार का, या सगळ्यांचा दृष्टिकोनाने विचार विनिमय करून अखिल आर्य संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दल आता ठामपणे हिंदूंच्या बाजूने का उभा आहे की आमचा वाद भगव्याशी नाही, आमचा वाद कोणाशी आहे, कोणाशी वाद आहे, आमचा भगव्यांशी वाद आहे। आणि हे वाद ठामपणे असणार की मी जास्ती इतिहासात जाणार नाहीये। समोरचे उदाहरण घेईल की ईदे मिलाद असो, त्याच्यानंतर मोहरम असो, तुम्ही अजून पण ऐकलेलं आहे की मोहरमवरती आणि ईदे मिलादच्या मिरवणुकीवरती कुठल्या हिंदूंनी हल्ला केलेला आहे, दगडफेक केलेला आहे, तलवारी काढलेल्या आहेत। पण बघा, आपण हिंदुस्थानामध्ये राहतो आणि आपल्या हिंदूंच्या मिरवणुकीवरती गणपती उत्सव असो, नवरात्री उत्सव असो, हनुमान जन्मोत्सव असो, रामनवमी असो, त्यांच्या मूल्यामध्ये गेल्यानंतर अतिसंवेदनशीलता विषय समोर येतो। पोलीस यंत्रणा समोर बॅरिकेड लावतात का, पुरं फलाना वस्ती आहे आणि बरेचसे नालायक हिंदुत्ववादी हे मुसलमानाचं नाव घ्यायला लाज वाटते आणि मीडियामध्ये तेच येतोय की कुणीतरी यांच्यावरती दगडफेक केली। अरे प्रभू रामचंद्राची पालखीने कोणीतरी दगडफेक केली का, हिंदूने केली का? समोर बोलला आहे ना, ते मुस्लिम आहेत ना, ते कटवे आहेत ना, ते मौलवी आहेत ना, मग नाव घ्यायला लाज वाटते का? आज शिवरायांचा महाराष्ट्र आहे, लाज वाटत नाहीये? नालासोपारा झाला, माहीम झाला, चेंबूर झाला, या सगळीकडे रामनवमीच्या मिरवणुकी निघाल्या आणि मिरवणुकीवरती हल्ले करणारे कोण होते आणि आमच्याच कार्यकर्त्यांना अटक करणारे कोण होते? आमच्या हिंदुत्ववादी देवाभाऊंची सरकार, त्यांचेच पोलीस, आपलाच गृहमंत्री। लाज वाटत नाही का? रामाच्या नावावरती मतं घेतली आणि राम भक्तावरती तुम्ही लाठीचार्ज करता, मग तुमची सरकार ही हिंदुत्ववादी आहे का? मग पुन्हा म्हणता की तो बजरंग दल बी टीम आहे, ही चांगली आहे, ही आमच्या बाजूने उभी आहेत, पण हे साले कट्टर आहेत, हे आंतरराष्ट्रीय बजरंग दलवाले आहेत, हे हिंदूंच्या बाजूने राहतात।
हे पक्षाच्या बाजून का राहत नाहीये? याला कारण एवढं आहे की आम्ही कधी कुठल्या पक्षाशी बांधील नाहीये. आता पक्षाशी बांधील असतो तर दुर्गाडी किल्ल्यावरती सगळी खान जी आहे ना ही साफ झाली असती. कोर्टाने जजमेंट दिलं, कोर्टाने निर्णय दिलं की ही दुर्गाडी किल्ल्याची जमीन आहे. बघा आपला सरकार किती हुशार आहे. कोर्टाने जजमेंट दिलं ही जमीन दुर्गाडी किल्ल्याची, वरते उर्वरित बांधकाम म्हणजे दर्गा बिर्गा जे आहे हे जमीनदस्त करा. सरकार माझी देवाभावांची आहे, पण अजून परत जमीनदस्त झाला नाहीये. 6 महिने निघून गेले. किती? 6 महिने निघून गेले. आम्ही म्हणतो सरकार आमची हिंदुत्ववादी आहे. मलंगडचा विषय आहे आणि हे आंदोलन माझे नाहीच आहे. हे आंदोलन परमपूजनीय दिघे साहेबांनी चालू केलेलं आंदोलन आणि दिघे साहेबांचे शिष्य आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत. तेही मुख्यमंत्री होते ना. दिघे साहेबांनी 3 आंदोलन चालू केले. ते पहिलं आंदोलन होतं दुर्गाडी किल्ल्याचा, दुसरं आंदोलन मलंगडाचं आणि तिसरं आंदोलन दैसरची तनुजाची दैसरची 40 एकराची मस्जिद. हे तिन्ही आंदोलन दिघे साहेबांनी चालू केलं होतं, पण तिन्ही आंदोलना अजून कोणी त्याचा पाठलाग केला नाहीये. मलंगडावरती मस्जिद झालेली आहे. मलंगडावरती त्या मंदिराच्या समाधीला पूर्ण उर्दूमध्ये नावं लिहिली गेलेली आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा 80% समाज हा फक्त बघायची भूमिका घेत आहे. वर्षातून एकदा माघी पौर्णिमेला भगवे टिकले लावून, भगवे गमछे घालून आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे. अरे वर्षातून एकदा येता लाज नाही वाटत का तुम्हाला? आणि तिथे येऊन भांडणं करता. उर्वरित वरते जो आपला समाज राहतोय तुम्ही वर्षातून एकदा जाता आणि त्यांना टोकण्याचा प्रयत्न करता. लक्षात ठेवा, कुत्र्याला दगड मारल्यानंतर तो चावाला धावणारच आहे. कुत्र्याला दगड नका मारू रे. आम्ही नेहमी म्हणतो कुत्र्याचा नड्डा आवला म्हणजे आवाज बाहेर निघणार नाहीये. हे काम आम्ही करत आहे. म्हणजे कुणीही उठावं, प्रभू रामचंद्रावरती टीका टिप्पणी करावं, कुणीही उठावं, छत्रपती शिवाजी महाराजांवरती अपशब्दाचा प्रयोग करावं आणि छंद हिंदू समाज हा शांत राहतोय. आता मोनाली जाधवचा विषय ही राणीताईने घेतलेला आहे आणि ती मोनाली जाधवची आई भाजपाची महिलाची मोर्चाची बदलापूरची अध्यक्ष आहे. तिथला भाजपचा, शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा म्हणजे सगळेच पक्ष हो. एकालाही लाज वाटली नाही. प्रभू रामचंद्रावरती ती एक त्या मुलीचं नाव घ्यायलाही लाज वाटते. या सुरपणखा आहे त्यांचं नाक छटायला पाहिजे. जे लक्ष्मणाने काम केलं हे काम आपल्या सर्वांना करायचं आहे. आणि एका आमदाराने, एका खासदाराने, एका मंत्र्याने, काही का आता भगवेदारी मंत्री खूप झालेला आहे, काही झालं का भगवं वस्त्र घालून निघणार. तेव्हा कुठं तुमचं होतं? अस्तित्व तुमचं नव्हतं का? प्रभू रामचंद्राची विटंबना केली, त्यांना अपशब्दाचा वापर केला गेला, पण एकी आणि विश्व हिंदू परिषद सुद्धा नाही, आमचा परिवार सुद्धा बोलायला तयार नाही का? भाजपची महिला मोर्चाची अध्यक्षाची कोण आहे? कन्या आहे, म्हणून आम्ही बोलायचं नाही का? म्हणजे आम्ही कोणाची बी टीम आहे का? म्हणून अखिल आर्यवैश्य संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दल. आम्ही कुठल्या पक्षाशी बांधील नाही, आम्ही कुठल्या व्यक्तीशी बांधील नाहीये. आम्ही बांधील आहे फक्त हिंदुत्वाशी आणि भगव्याशी. आणि संघटनेमध्ये काम करत असताना मनभेद, मतभेद हे आपल्या घरी ठेवून यायचं. संघटनेमध्ये काम करत असताना जातीभेद